श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एप्रिल 2026 साठी वृश्चिक राशीचे राशी भविष्य. एप्रिल 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे. 2026च्या एप्रिल मासिक राशी भविष्यानुसार सूर्य तुमच्या 5व्या आणि 6व्या घरात अनुक्रमे भ्रमण करेल. 14 एप्रिलपर्यंत सूर्य तुमच्या 5व्या घरात शनी संयोगात असेल. ही सूर्यासाठी अनुकूल स्थिती मानली जात नाही, परंतु 14 एप्रिलनंतर सूर्य 6व्या घरात उच्चस्थानी असेल. त्यामुळे 14 एप्रिलनंतर सूर्य तुम्हाला खूप चांगले परिणाम देऊ शकतो. 2 एप्रिलपर्यंत मंगळ तुमच्या 4थ्या घरात भ्रमण करेल, जे चांगले स्थान नाही. 2 एप्रिलनंतर मंगळ 5व्या घरात असेल, ही परिस्थिती देखील चांगली नाही. जरी 4थ्या घरात मंगळ ग्रह 5व्या घरात काहीसा चांगला मानला जात असला तरी शनीची युती झाल्यामुळे येथेही मंगळ कमकुवत परिणाम देऊ शकतो. त्यामुळे या महिन्यात मंगळाकडून कोणतेही अनुकूल परिणाम अपेक्षित करणे योग्य ठरणार नाही. 11 एप्रिलपर्यंत बुध तुमच्या 4थ्या घरात भ्रमण करेल, ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. 11 एप्रिलनंतर बुध क्षीण अवस्थेत असेल आणि तुमच्या 5व्या घरात शनीची युती करेल, त्यामुळे तो अकार्यक्षम होईल. बृहस्पती तुमच्या 8व्या घरात भ्रमण करेल, म्हणून गुरुकडूनही अनुकूल परिणामाची अपेक्षा करा. शुक्र 19 एप्रिलपर्यंत 6व्या घरात आणि नंतर 7व्या घरात भ्रमण करेल. जरी दोन्ही घरात शुक्राचे भ्रमण अनुकूल मानले जात नसले तरी 19 एप्रिलनंतर शुक्र स्वतःच्या राशीत असल्याने काही बाबतीत तुम्हाला सकारात्मक परिणाम देऊ शकतो. म्हणून 19 एप्रिलपर्यंत शुक्र कमकुवत राहील आणि त्यानंतर सरासरी परिणाम अपेक्षित आहेत. शनी 5व्या घरात असेल आणि 22 एप्रिलपर्यंत अधोगतीमध्ये राहील, म्हणून या महिन्यात शनीच्या शुभ परिणामाची अपेक्षा करा. राहू आणि केतूचे भ्रमण देखील प्रतिकूल आहे, म्हणून त्यांच्याकडूनही अनुकूल परिणामाची अपेक्षा करा. अशा प्रकारे एप्रिल 2026 वृश्चिक राशीसाठी सरासरी परिणाम आणू शकतो. काही प्रकरणामध्ये परिणाम कमकुवत असू शकतात. याचा अर्थ तुम्हाला काही बाबींकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. त्या काळजीपूर्वक हाताळल्याने तुम्ही सरासरी निकाल मिळवू शकाल. या महिन्यात तुमच्या कामाच्या विविध पैलूंचा तपशीलवार आढावा घेऊया. प्रथम एप्रिल 2026 महिना तुमच्या करिअरसाठी कसा असेल यावर चर्चा करूया. कार्यक्षेत्र. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार तुमच्या कामाच्या ठिकाणचा स्वामी ग्रह सूर्य महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात फार चांगल्या स्थितीत नाही. त्यामुळे व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना महिन्याच्या पहिल्या 6 महिन्यात विशेषतः 14 एप्रिलपर्यंत काही अडचणी येऊ शकतात. सरकार आणि प्रशासनात गुंतलेल्यांना तुलनेत जास्त अडचणी येऊ शकतात. 14 एप्रिलनंतर सूर्याच्या अनुकूल स्थितीमुळे तुम्हाला जवळपास सर्व बाबीमध्ये चांगले परिणाम दिसू शकतात. विशेषतः नोकरी करणाऱ्यांसाठी सूर्याची ही स्थिती केवळ अनुकूलच नाही तर अपवादात्मकपणे अनुकूल परिणाम देखील आणू शकते. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामातील काही कमतरता दाखवू शकतात, परंतु त्या दूर करण्यास आणि तुमच्या प्रगतीला पाठिंबा देण्यास देखील मदत करतील. हा काळ पदोन्नती किंवा पदोन्नतीसाठी देखील अनुकूल असू शकतो. हा महिना व्यवसायाच्या बाबतीत विशेषतः अनुकूल नाही, परंतु बुध राशीची स्थिती दर्शवते की 11 एप्रिलपूर्वी काही बाबींमध्ये सकारात्मक परिणाम दिसू शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 11 एप्रिलपूर्वी व्यवसायासाठी जबाबदार ग्रह बुध चांगल्या स्थितीत आहे, परंतु 10व्या घराचा स्वामी सूर्याची स्थिती चांगली नाही. शिवाय 7व्या घराचा स्वामी शुक्र देखील चांगल्या स्थितीत नाही. म्हणूनच मोठे धोके पत्करण्यासाठी केवळ बुधावर अवलंबून राहणे अयोग्य आहे. म्हणूनच आपण हा महिना व्यावसायिक बाबींसाठी सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी मानू शकतो. तर नोकरी करणाऱ्यांसाठी महिन्याचा दुसरा भाग चांगला परिणाम देऊ शकतो. अशा प्रकारे एप्रिल 2026 वृश्चिक राशीसाठी मिश्रित परिणाम आणू शकतो. नोकरदार लोकांसाठी महिन्याचा दुसरा भाग चांगला असू शकतो. आर्थिक परिस्थिती. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार लाभाच्या घराचा अधिपती बुध ग्रहाची स्थिती तुम्हाला किमान या महिन्यात नफ्याच्या बाबतीत साथ देऊ शकते. 19 एप्रिलपासून बुध 4थ्या घरात असेल, ही बुध ग्रहासाठी अनुकूल स्थिती आहे. बुध ग्रहावर गुरुची दृष्टी असेल, जी देखील अनुकूल स्थिती आहे. राहू आणि केतूचा प्रभाव कमकुवत असला तरी इतर सकारात्मक परिस्थिती बुध ग्रहाला नफा मिळवण्यास मदत करते. कर्ज घेणाऱ्यांना ते मिळवण्यात यश मिळू शकते. 11 एप्रिलनंतर बुध 5व्या घरात कमकुवत स्थितीत असेल आणि शनी सोबत असेल. या दोन्ही परिस्थिती कमकुवत आहेत, परंतु 5व्या घरातील लाभाच्या घरावरील बुध ग्रहाची दृष्टी अनुकूल आहे. अशा प्रकारे बुध तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने नफा मिळवून देत राहील. याचा अर्थ असा की नफ्याच्या दृष्टिकोनातून महिना चांगला मानला जाईल. बचतीच्या दृष्टिकोनातून महिना सरासरीपेक्षा चांगला मानला जाऊ शकतो. जरी शनीची 2ऱ्या घरात दृष्टी असली तरी गुरुची दृष्टी तुम्हाला लक्षणीय बचत करण्यास अनुमती देईल. गुरुग्रह हा देखील संपत्तीचा कारक असल्याने या बाबतीत गुरुग्रहाचा प्रभाव जास्त असेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कमाईनुसार चांगली बचत करू शकाल. याचा अर्थ असा की एप्रिल 2026 हा महिना वृश्चिक राशीच्या लोकांना लक्षणीय आर्थिक लाभ देईल अशी अपेक्षा आहे. तुम्ही तुमची परिस्थिती आणि स्थितीनुसार चांगले पैसे कमवू शकाल आणि सन्माननीय बचत राखू शकाल. आरोग्य.
तुमच्या लग्नाची किंवा राशीचा 6वे ग्रह मंगळाची स्थिती या महिन्यात फारशी अनुकूल मानली जात नाही. 2 एप्रिलपर्यंत मंगळ राहू सोबत 4थ्या घरात असेल आणि त्यानंतर तो शनी सोबत 5व्या घरात असेल. या दोन्ही स्थिती प्रतिकूल मानल्या जातात. म्हणूनच या महिन्यात तुमच्या आरोग्याबाबत कोणतीही निष्काळजीपणा करणे योग्य नाही. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार जर तुम्ही शिस्तबद्ध दिनचर्या आणि शिस्तबद्ध जीवनशैली तसेच तुमच्या शारीरिक स्वभावाला अनुकूल आहार आणि जीवनशैली स्वीकारली तरच तुम्ही चांगल्या आरोग्याची अपेक्षा करू शकता. थोडीशीही निष्काळजीपणा तुमचे आरोग्य कमकुवत करू शकते. तसेच 14 एप्रिल नंतर आरोग्यासाठी जबाबदार ग्रह सूर्य तुमच्या 6व्या घरात प्रवेश करेल आणि उच्च स्थानावर पोहोचेल. यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुधारेल, ज्यामुळे तुम्ही मागील समस्यावर मात करू शकाल. कोणत्याही समस्या उद्भवू नयेत हे टाळणे चांगले राहील. हे साध्य करण्यासाठी संतुलित आरोग्य राखण्यासाठी योगाभ्यासासह संतुलित आहार आणि जीवनशैली राखा. याचा अर्थ असा की एप्रिल 2026 हा महिना वृश्चिक लग्न किंवा वृश्चिक राशीच्या लोकांना थोडा कमकुवत आहे. केवळ सावधगिरी बाळगूनच तुम्ही संतुलित आरोग्य राखू शकता. प्रेम आणि विवाह. एप्रिल मासिक राशीफल 2026 नुसार तुमच्या 5व्या घराचा स्वामी ग्रह गुरुची स्थिती सरासरी आहे. गुरु ग्रह 8व्या घरात मिथुन राशीत बुध राशीत आहे. गुरु देखील त्याच्या स्वतःच्या नक्षत्र आहे, म्हणून गुरु तुम्हाला सरासरी आधार देऊ शकतो. परंतु 5व्या घरात शनीच्या सतत उपस्थितीमुळे तुमच्या प्रेम संबंधामध्ये चढ उतार येऊ शकतात. 14 एप्रिलपर्यंत 5व्या घरात सूर्याची उपस्थिती प्रेम संबंधामध्ये काही कमकुवतपणा निर्माण करू शकते. परंतु त्यानंतर म्हणजे 14 एप्रिलनंतर प्रेम संबंधामध्ये सूर्याच्या नकारात्मकतेचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि तुम्हाला सुधारणा अनुभवायला मिळू शकते. तसेच प्रेम संबंधामध्ये कारक मानला जाणारा शुक्र 19 एप्रिल नंतर कमकुवत स्थितीत राहील. 19 एप्रिल नंतर शुक्राची स्थिती तुलनेने चांगली राहील. अशा प्रकारे आपण असे म्हणू शकतो की एप्रिल 2026 हा महिना प्रेम संबंधासाठी मिश्रित परिणाम आणू शकतो. काळजीपूर्वक कृती केल्यास अनुकूल आलेख राखता येतो. हा महिना लग्न आणि लग्नाशी संबंधित बाबी पुढे नेण्यासाठी विशेष उपयुक्त दिसत नाही. वैवाहिक जीवनाबाबत या महिन्यात सरासरी परिणाम मिळू शकतात. 7व्या घराचा स्वामी शुक्र 19 एप्रिलपर्यंत 6व्या घरात आहे. ही एक कमकुवत स्थिती आहे. शनीचा 3रा दृष्टिकोन 7व्या घरात राहतो. ही देखील एक कमकुवत परिस्थिती आहे. परंतु 19 एप्रिल नंतर शुक्र स्वतःच्या राशीत प्रवेश करेल आणि नातेसंबंधाचे आणि विशेषतः वैवाहिक संबंधाचे रक्षण करण्याचे काम करेल. 2 एप्रिलपासून 7व्या भावातून मंगळाचा प्रतिकूल प्रभाव देखील दूर होईल. अशा प्रकारे आपल्याला दिसून येते की अलीकडच्या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात ज्या समस्या येत आहेत त्या कमकुवत होतील. याचा अर्थ असा की समस्या कमी होतील आणि तुम्हाला सुधारणा अनुभवायला मिळेल. आपण असे म्हणू शकतो की प्रेम प्रकरण असो किंवा लग्नाशी संबंधित प्रकरण, दोन्ही प्रकरणामध्ये तुम्हाला सरासरी निकाल मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. एप्रिल मासिक राशीफल 2026 दर्शवते की तुमच्या 2ऱ्या घराचा अधिपती गुरु ग्रह 8व्या घरात आहे. जरी संक्रमण नियमानुसार गुरुची ही स्थिती अनुकूल नसली तरी 8व्या घरापासून तुमच्या 2ऱ्या घरातील गुरुची दृष्टी अनुकूल आहे. शनीची 10वी दृष्टी कौटुंबिक बाबी कमकुवत करत असताना गुरुची 7वी दृष्टी अनुकूल उपस्थिती आणेल. याचा अर्थ असा की कधी कधी कुटुंबातील सदस्यांमध्ये हट्टीपणा आणि अनावश्यक हट्टीपणा दिसून येतो. तसेच कुटुंबातील काही सदस्यांची समजूतदारपणा देखील या समस्या कमी करेल. याचा अर्थ असा की कौटुंबिक बाबीमध्ये सरासरीपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. जर तुम्ही समजूतदारपणा दाखवला तर निकाल बरेच चांगले असू शकतात. कुटुंबात काही शुभ घटना देखील घडू शकतात. कठोर शब्द टाळणे आणि एकमेकांशी सहकार्याची वृत्ती दाखवल्याने चांगले कौटुंबिक सौहार्द निर्माण होऊ शकते. तसेच जर तुम्ही याच्या विरुद्ध वागला तर काही समस्या उद्भवू शकतात. तुमच्या घरगुती जीवनाबाबत राहू आणि केतूचा प्रभाव 4थ्या घरात कायम राहतो. 11 एप्रिलपर्यंत बुध देखील तुमच्या 4थ्या घरात राहील. राहू आणि केतूचा प्रभाव कमकुवत असला तरी बुध ग्रहाचा प्रभाव अनुकूल परिणाम देऊ शकतो. याशिवाय गुरुग्रह त्याच्या 9व्या भावाने 4थ्या भावावर दृष्टिक्षेप करत आहे. ही देखील एक अनुकूल स्थिती आहे. म्हणून या महिना घरगुती बाबीसाठी तुलनेने चांगला असू शकतो. घरगुती बाबीबाबत काही सकारात्मक पावले उचलता येतील. जुन्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न बरेच यशस्वी होऊ शकतात. राहू आणि केतूचे संक्रमण 4थ्या भावावर बराच काळ प्रभाव पाडणार असल्याने त्याचा तुमच्यावर बराच काळ परिणाम होत आहे आणि येणाऱ्या काळात होत राहील. म्हणून राहू आणि केतूच्या प्रभावामुळे काही अडचणी येऊ शकतात. परंतु इतर अनुकूल परिस्थितीमुळे या महिन्यात घरगुती बाबीमध्ये लक्षणीय चांगले परिणाम मिळू शकतात. उपाय आहेत. नियमितपणे कडुलिंबाच्या झाडाला पाणी अर्पण करा. सूर्योदयापूर्वी उठा, स्नान करा आणि सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. मुलींची पूजा केल्यानंतर त्यांना साखर आणि कमळाच्या बियाण्यापासून बनवलेले अन्न खाऊ घाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. पुन्हा भेटू अशाच एक आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.